नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 11वीचा इंग्रजीचा द्वितीय सत्राचा पेपर कसा असतो याच्याविषयी माहिती बघूया. मित्रांनो, प्रश्न पहिला ए असतो, आपल्या पाठ्यपुस्तकातील उतारा ज्याला किती गुण असतात? 12 गुण असतात. 15 ते 20 ओळीचा उतारा या ठिकाणी आपल्याला दिला जातो आणि त्याच्यावर आधारित या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं A1, A2, A3, A4, A5, A6 अशा एकूण 6 ॲक्टिव्हिटी असतात. म्हणजे त्याच्यावर आधारित 6 प्रश्न असतात. तर हे 6 प्रश्नामध्ये आपण पहिले जे 3 प्रश्न असतात A1, A2 आणि A3 या तिन्हींचीही उत्तरं आपल्याला या ठिकाणी जो उतारा दिलेला आहे या उतार्यामध्ये सापडत असतात. या उतार्याच्या आधारे आपल्याला त्यांची उत्तरं लिहून काढायची आहेत. आणि A4 हा जो प्रश्न असतो, A4 हा स्वमताचा असतो. काय असतो यामध्ये? स्वमत म्हणजे या उतार्यावर आधारित आपल्याला आपलं मत लिहावं लागतं, परंतु उतार्यातला एकही शब्द लिहायचा नसतो. कळालं? A5 ॲक्टिव्हिटी असते लँग्वेज स्टडीची. याच्यामध्ये आपल्याला ग्रामर म्हणजे व्याकरण व्याकरणावर आधारित 2 वाक्य दिली जातात आणि त्याला सूचना दिल्या जातात. त्यानुसार तुम्हाला त्याचं उत्तर लिहावं लागतं. त्याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी असते A6 ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहावर आधारित ॲक्टिव्हिटी असते. इथं आपल्याला सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द विचारलेले आहेत. कळालं? समानार्थी शब्द. त्याच्यानंतर प्रश्न पहिला बी जो असतो तो बी डू ॲज डायरेक्टेड म्हणजे दिलेल्या सूचनानुसार वाक्य लिहा असे 4 गुणांचे प्रश्न या ठिकाणी दिले जातात आणि 4ही प्रश्न व्याकरणाचे असतात. त्याच्यानंतर हा पहिला प्रश्न झाल्यावर दुसरा प्रश्न दुसरा ए हा असतो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा दिला जातो आपल्याला या ठिकाणी आणि त्या उतार्यावर आधारित वर जशा A1, A2, A3, A4, A5, A6 अशा ॲक्टिव्हिटी होत्या त्याच पद्धतीनं ॲक्टिव्हिटी या उतार्याच्या खाली दिल्या जातात. बघा इथं A1, A2, A3, A4, A5 आणि A6 अशा एकूण 6 ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत. या 6 ॲक्टिव्हिटीपैकी ही पहिली, दुसरी आणि तिसरी यांची उत्तरं आपल्याला उतार्याच्या आधारे लिहायची असतात. आणि ही चौथी ॲक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्सची. याच्यामध्ये आपल्याला स्वमत म्हणजे स्वतःच्या मनाने उत्तर लिहायचं असतं. A5 मध्ये व्याकरणाचे 2 वाक्य असतात आणि A6 मध्ये शब्दसंग्रहावर आधारित शब्दांची उत्तरं द्यायची असतात. त्याच्यानंतर पहिल्या प्रश्नामध्ये दुसऱ्या प्रश्नात बी हा समरी रायटिंग असतो. समरी रायटिंगमध्ये काय करायचं आहे? हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. याच्यामध्ये आपल्याला हा जो दिलेला उतारा आहे वरचा प्रश्न, हे बघा प्रश्न दुसऱ्या ए मध्ये जो उतारा दिलेला आहे त्याची समरी आपल्याला प्रश्न दुसऱ्या बी मध्ये लिहायची असते. कळालं? त्याच्यानंतर सी जो असतो तिथं आपल्याला एक उतारा दिला जाईल. त्या उतार्याच्या आधारे हा टेबल पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या रिकाम्या जागा या इथं दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून या ठिकाणी भरून काढायच्या आहेत. कशाच्या आधारे? या इथं दिलेल्या उतार्याच्या आधारे. त्याच्यानंतर असतो प्रश्न तिसरा ए. या ठिकाणी आपल्याला 15 ते 20 ओळीची आपल्या पाठ्यपुस्तकातली कविता लिहिली जाते आणि त्या कवितेवर आधारित A1, A2, A3, A4 आणि A5 अशा एकूण 5 ॲक्टिव्हिटी दिल्या जातात. ज्याच्यामध्ये पहिल्या 2 ॲक्टिव्हिटींची उत्तरं ही कवितेत सापडतात. तिसऱ्या ॲक्टिव्हिटीचं उत्तर हे स्वमताचं असतं. चौथ्या ॲक्टिव्हिटीमध्ये फिगर ऑफ स्पीच लिहावं लागतं
आणि पाचव्या ॲक्टिव्हिटीमध्ये एक स्वतः कविता तयार करावी लागते. आणि त्याच्यानंतरचा जो प्रश्न तिसरा बी आहे अतिशय महत्त्वाचा. इथं आपल्याला कवितेचं ॲप्रिशिएशन लिहावं लागतं. आपल्या पाठ्यपुस्तकात एकूण 6 कविता आहेत. त्या कवितेपैकी एक कविता या ठिकाणी दिली जाते आणि त्या कवितेचं ॲप्रिशिएशन आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहायचं आहे किंवा आपण आपल्या मनानं सुद्धा मुद्दे न लिहिताही लिहू शकतो. याला एकूण 4 गुण असतात. त्याच्यानंतर प्रश्न चौथा सुरू होतो तो म्हणजे रायटिंग स्किलचा. क्वेश्चन 4 रायटिंग स्किल, ज्याच्यामध्ये A1 ABCD असे 4 प्रश्न असतात. प्रत्येकामध्ये काही ऑप्शन असतात. आता बघा इथं जो प्रश्न चौथा ए आहे, चौथा ए याच्यामध्ये A1 आणि A2 2 पर्याय दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला हा भाग सविस्तरपणे शिकवला आहे. जो ॲप्लिकेशनचा आहे, रजेचा अर्ज, या ठिकाणी दुसरेही विषय असलेले पत्र देऊ शकतात. तो तुम्ही या ठिकाणी A1 हाच पर्याय म्हणून उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर A2 हा काही तुम्ही लिहायची गरज नाही. इथं ऑर म्हणजे किंवा दोन्हीपैकी एक सोडवायचं असतं या ठिकाणी. त्याच्यानंतर बी प्रश्न आहे बी, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. एनी वन ऑफ द फॉलोइंग ऑर दिलंय, ऑर म्हणजे किंवा, ऑर म्हणजे किंवा. B1 B2 आणि B3 या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यू दिलेला आहे. कोणत्याही चित्रपटाचा फिल्म रिव्ह्यू लिहायचा आहे. तुम्ही हे लिहिणार नाहीत आणि हे पण लिहिणार नाहीत. बी मध्ये फक्त फिल्म रिव्ह्यूचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर सी प्रश्न सी असतो आपल्या रायटिंग स्किलवर आधारित. त्याच्यामध्ये C1 C2 C3 आणि C4 असे 4 घटक दिले जातात. 4 घटकापैकी फक्त एकाचंच उत्तर लिहायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही A4 म्हणजे ज्याच्यामध्ये रिपोर्ट रायटिंग विचारलेलं आहे त्याचं उत्तर लिहा. आपल्याला ते शिकवलेलं आहे. रिपोर्ट रायटिंग कसं लिहायचं ते सांगितलेलं आहे. बाकी C1 C2 C3 हे लिहायचं नाही. त्याच्यानंतरचा शेवटचा रायटिंग स्किल मधला प्रश्न आहे डी, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. याच्यामध्ये D1 D2 D3 आणि D4 दिलेलं आहे. तुम्हाला ऑर म्हणजे किंवा हे लिहायचंय, हे लिहायचंय किंवा शेवटचं तुम्ही हेच लिहून काढायचे. इंटरव्ह्यू ऑफ द प्लेयर, इंटरव्ह्यू ऑफ द फार्मर, इंटरव्ह्यू ऑफ द सरपंच याच्यापैकी तुम्ही कुठलीही मुलाखत या ठिकाणी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहून काढा किंवा तुम्हाला जे मी प्रश्न दिलेले आहेत ते लिहून काढा. आणि आता आपण आपल्या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा भाग बघतोय, ड्रामा. याच्यामध्ये प्रश्न 5वा असतो. A B A ही B, इथं C पाहिजे होतं आणि इथं D चूक झालेली आहे. ABCD या ठिकाणी आपल्याला जो शेवटचा सेक्शन आहे त्या सेक्शन मधला भाग असतो त्याच्यावर आधारित 2-2 प्रश्न दिले जातात. प्रत्येक प्रश्न 2 गुणांना असतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 वेळी लिहून काढायचं आहे. इथं शक्यतो आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न येत असतात. काय येत असतात? वस्तुनिष्ठ प्रश्न, ज्याच्यामध्ये रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, एका वाक्यात उत्तरे लिहा, विधाने पूर्ण करा अशा स्वरूपाचे 4 प्रश्न येऊ शकतात. बी मध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातल्या जे शेवटच्या युनिटमधला जो दुसरा धडा आहे द रायझिंग ऑफ द मून, याच्यावर आधारित 2 प्रश्न दिले जातात. तर त्याचा इथं तुम्हाला 4 ते 5 ओळीमध्ये उत्तराचा भाग लिहून काढायचा आहे. इथं मिडसमर नाईट ड्रीम याच्यावर 2 प्रश्न येतात, याची उत्तर लिहा. आणि शेवटचा जो आपला एनिमी ऑफ द पीपल आहे याच्यावर 2 प्रश्न येतात, अशी उत्तर लिहून काढायची आहेत. तर अशा पद्धतीने आपण जर उत्तरं लिहिली तर आपल्याला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क पडू शकतात. धन्यवाद.